स्वच्छतेकडनं समृद्धीकडे या वक्तव्याप्रमाणे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत ग्रामस्वच्छता 2019 हे अभियान शिरूर तालुक्यामधील तळेगाव ढमढेरे इथे राबवण्यात आले। यामध्ये गावामधील संस्था, पतसंस्था, सरकारी कर्मचारी, मार्केट कमिटी, शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा, स्थानिक बँक सर्व कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। स्वच्छतेकडनं समृद्धीकडे या वक्तव्याप्रमाणे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत 2019 ग्रामस्वच्छता अभियान शिरूर तालुक्यामधील तळेगाव ढमढेरे इथे राबवण्यात आले। यामध्ये तळेगाव ढमढेरे गावामधील विविध संस्था, पतसंस्था, सरकारी कर्मचारी, मार्केट कमिटी, शाळा, महाविद्यालयामध्ये आश्रमशाळा, स्थानिक बँका या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी तळेगाव ढमढेरे येथील ग्रामपंचायत हद्दीमधील गावठाण आणि परिसर स्वच्छ करण्याच्या दृष्टीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी ग्रामपंचायत सभासद, सर्व शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, महिला बचत गट, तरुण मंडळ, सहकारी संस्थांचे संचालक, पदाधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी कार्यक्रमामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता। या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्या रेखाताई बांदल, आमदार वावराव पाचरणे हे देखील उपस्थित होते। गावाच्या विकासासाठी संतांनी आपापल्या परीने प्रयत्न केले आहेत। त्यामधीलच संत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांचे योगदान महत्त्वाचे आहे। घरांची, गावाची, परिसराची आणि पर्यायाने देशाचीही स्वच्छता व्हावी आणि सर्वसामान्य जनतेचे आरोग्य आणि जीवनमान उंचवावं, तसेच त्यायोगे स्वच्छतेमधनं समृद्धीकडे हा संकल्प मूर्त रूपास येणं अपेक्षित आहे। तसेच पर्यावरणाचे संवर्धन, जतन आणि संरक्षण करून समृद्ध आणि संपन्न परिसर, गाव आणि पर्यायाने देशाची निर्मिती करणं देखील काळाची गरज आहे। जल, जमीन, जंगल, हवा, वनस्पती इत्यादीचे योग्य व्यवस्थापन करून भौतिक सोयी सुविधांची निर्मिती, पर्यावरण संतुलन ठेवून केल्यास नागरिकांचे जीवनमान दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे। त्यासाठी स्वच्छतेची सवय प्रत्येकाने खोलवर रुजवण्याची नितांत गरज आहे। ही संकल्पना तळेगाव ढमढेरे येथील महिला सरपंच आणि त्यांच्या शिलेदारांनी हेरली आणि सुरुवात देखील केली आणि मिशन ग्रामस्वच्छता अभियान 2019 या सरपंचताई सोनवणे, उपसरपंच मोहिनी पिंगळे यांच्या आव्हानाला साथ देत हजारो हात कामाला लागले आणि पाहता पाहता 10 टनापेक्षा जास्त कचरा जमा झाला आणि गाव काही तासांमध्येच चकाचक झाले। यामध्ये मुलाची भूमिका बजावली आहे ती या परिसरामधील विद्यार्थी, परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, विविध पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी, अधिकारी, संस्था, कंपन्या, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयामधील 2500 विद्यार्थी, ग्रामस्थ, व्यावसायिक, आशाताई, अंगणवाडीच्या ताई यांच्यासह हजारो हातांनी। या महाअभियानामध्ये ग्रामपंचायतीने प्रथमतः संपूर्ण गावासह वाड्या वस्त्यांवरती सर्वांच्या सहकार्याने महास्वच्छता अभियान राबवले आणि तालुका नव्हे तर जिल्हा स्वच्छ करण्यासाठी एक आदर्श घालून दिलाय। आणि या सर्वांचे कौतुक करण्यासाठी या विभागाचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे नियोजित दौरे सोडून तळेगाव ढमढेरे इथे उपस्थित झाले आणि या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले। तर तळेगाव ढमढेरे येथील ग्रामस्थ, महिला, व्यापारी वर्ग, विद्यार्थी, शिक्षक, विविध क्षेत्रामधील मान्यवर यावेळी उपस्थित होते। एकंदरीत संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवून या गावाच्या महिला सरपंच सोनवणेताई, उपसरपंच मोहिनी पिंगळे यांनी तालुक्यामध्ये एक आदर्श घालून दिलाय। यावरून महिला आरोग्याच्या विषयी किती जागृत आहेत याचा प्रत्यय येतो। दरम्यान या परिसरामधनं या दोनही महिला सरपंच आणि या अभियानामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचंच मोठं कौतुक केलं जात आहे। तळेगाव ढमढेरे या ठिकाणी सर्व गावामध्ये तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत असेल, ग्रामस्थ असतील, सर्व शिक्षण संस्था, सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने जे आपला ग्राम स्वच्छता अभियानचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला, त्यामध्ये सर्व संस्था असतील, सर्व शाळा असतील, सर्व ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून या ठिकाणी स्वच्छतेचा कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। यामध्ये सगळ्या तळेगाव ढमढेरे परिसरामधील कंपन्या असतील, या ठिकाणी परिसरामधील संस्था असतील, सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने गावातील स्वच्छता करून एक नवीन पायंडा या ठिकाणी पाडलेला आहे। त्यामध्ये आमच्या ग्रामपंचायतीला जे सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। असाच कार्यक्रम यापुढेही राबवला जाईल। यामध्ये सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे
अशी मी सर्वांना विनंती करतो। त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या वतीने ज्या शिक्षण संस्थांनी या ठिकाणी हजेरी लावली त्यांना साहित्याचे वाटप असेल, अल्पोपहार अशा पद्धतीची या ठिकाणी सोय केली होती। ग्रामपंचायतीच्या वतीने सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो। असेच सहकार्य राहू द्या। धन्यवाद। मी तळेगाव उपसरपंच मोहिनीताई पिंगळे। आम्ही गेली 8 ते 10 दिवस झाले हा कार्यक्रमाची व्यवस्था करत आहोत आणि आम्हाला बऱ्यापैकी गावकऱ्यांचा, सगळ्यांचा, शाळेंचा, सगळ्यांचा उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद मिळाला। गावकऱ्यांकडूनही खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि गावकऱ्यांचं आणि सर्व शाळा संस्थांचंही आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांतर्फे सगळ्यांतर्फे मी सगळ्यांचं, गावकऱ्यांचं आणि संस्थांचं आभार मानते। मी बाळासाहेब नरके आज आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या सरपंच, उपसरपंच यांनी एक गावापुढे प्रस्ताव ठेवला होता की गावाची स्वच्छता अभियान आम्हाला सुरू करायचे आणि ते योग्य रीतीने राबवायचे। त्याला आम्ही सगळ्यांनी गावाला आवाहन केलं आणि त्या कार्यक्रमाला अतिशय भरभरून असा प्रतिसाद सगळ्या गावकऱ्यांनी, गावातील सगळ्या शैक्षणिक संस्थांनी, सहकारी संस्थांनी, विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, विशेषतः शाळेतल्या मुलांनी अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी दिला। हे सगळं करताना गावामध्ये अतिशय घाण साठलेली होती आणि त्याचं नियोजन करणं गरजेचं होतं। त्या माध्यमातून गावच्या सरपंच आणि उपसरपंच आणि त्यांचे सगळे सहकारी सभासद यांनी ही कल्पना मांडल्यानंतर आज ती अतिशय चांगल्या पद्धतीने अंमलात आली। गावातला बराचसा 95% कचरा कमी झाल्याचं आम्हाला पाहायला मिळालं। त्याचं सगळं श्रेय ग्रामपंचायतीच्या बॉडीला, सरपंच उपसरपंचला जातं। निश्चितपणानं त्याचा उपयोग गावाच्या आरोग्यासाठी होईल म्हणून ज्यांनी या ठिकाणी आम्हाला मदत केली, सहकार्य केलं, त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। ग्रामपंचायतीचं हे काम अशाच पद्धतीने भविष्यामध्ये चांगलं चालावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। गावाच्या वतीने विशेष करून महिला भगिनींच्या पुढाकाराने सगळ्या गावांना एकत्रित मिळून ग्राम स्वच्छता अभियान राबवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला आणि मी पाहतोय आपल्या सगळ्यांच्या माहितीनुसार 90% जास्त गावाची स्वच्छता गेल्या 3 तासामध्ये सगळ्यांच्या परिश्रमातून संपन्न झाली। खरं म्हणजे ग्राम स्वच्छता अभियान, स्वच्छ भारत अभियान ह्या गेल्या 4.5-5 वर्षापासून भारतातली सगळ्यात मोठी यशस्वी वाटचाल। बाकी अन्य कार्यक्रमापेक्षा हा कार्यक्रम, ही योजना सर्वाधिक जास्त प्रसिद्ध आणि लोकप्रिय झालेली देशभरात बघायला मिळते। पण जे काय झालं ते पुरेसं आहे असं नाही। खऱ्या अर्थानं रोगांना आमंत्रण देण्याचं मूळ कारण ही अस्वच्छता आहे। ग्रामीण भागामध्ये असेल किंवा सगळ्याच ठिकाणी रस्त्यावर असलेल्या गावं ट्रॅफिकच्या गोंधळामुळे असेल, त्याचा खूप मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेला निमंत्रण देते। त्याहीपेक्षा अनेक गोष्टी ज्या जागरूक नागरिकांना जर अंगीकारल्या, म्हणजे प्लास्टिकचा वापर टाळणं, रस्त्यावर कचरा न टाकणं, आपला परिसर स्वच्छ ठेवणं, ही फक्त ग्रामपंचायत किंवा सरकारची जबाबदारी नसून आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे। आपण आपलं घर आतमध्ये स्वच्छ ठेवतो, घराच्या बाहेर कचरा टाकतो, पण हे सगळं करत असताना आपला परिसर हे आपलं घर आहे जर आपण सगळ्यांनी समजलं तर नक्की त्याच्यामधून भारताच्या या स्वच्छ अभियानाला खऱ्या अर्थानं पुढाकार लाभेल। बारीक सारीक गोष्टी असतात, विशेष करून प्रत्येकानं आपल्या मनाशी खुणगाठ बांधली। रस्त्यावर जाताना कुठं थुकणं, खिशात किंवा काही सामान दुकानामध्ये खरेदी केली, त्याचा कागद, आपलं पिशवी, कागदाचे तुकडे
हे आपण चुरगळून रस्त्यावर टाकतो. ही सगळ्या बाबी जर बघितल्या तर त्याचाच खऱ्या अर्थानं अस्वच्छतेला, पर्यावरणाला धोका पोहोचतो. मी भारताच्या लोकसभेमध्ये आणि लोकसभेच्या पर्यावरणाच्या कमिटीवर काम करत असताना ह्या कचऱ्यामुळे पर्यावरणाला किती मोठा धोका आहे, त्याचं किती मोठं नुकसान होतं ह्याचे आकडेवारी आम्ही नेहमी बघत असतो. त्याच्यावर उपाययोजना सरकारच्या माध्यमातून केल्या जातात आणि म्हणून आज आपण एक पुढाकार घेतला. असाच पुढाकार प्रत्येक गावानं याचं अनुकरण करावं. मी माझ्या महिला भगिनींचं विशेष करून अभिनंदन करेन की तुम्ही हिरारीनं ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि अशा कार्यक्रम हे फक्त उत्सवापुरते किंवा देखाव्यापुरते न राहता याला गांभीर्यानं वेळोवेळी आठवड्यातनं, महिन्याभरातनं असा कार्यक्रम घ्यायला पाहिजे, जेणेकरून आज आपलं गाव स्वच्छ झालं आहे, आज आपला परिसर स्वच्छ झाला, हा काही एका दिवसापुरता ते मर्यादित नसावं. तो वेळोवेळी जोपर्यंत आपल्या मनामध्ये स्वयंशिस्त येत नाही स्वच्छतेची, तोपर्यंत हा परिसर, हे गाव, हा तालुका, हा जिल्हा, हा देश स्वच्छ होणार नाही. एवढंच या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं आहे. आणि आपल्या सगळ्यांचं, सगळ्या ग्रामस्थांचं, ग्रामपंचायतीचं, शाळांचं, स्वयंसेवी संस्थांचं मनापासून मी अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.